नमस्कार. 2025 हे वर्ष तुम्हाला कसं जाणार आहे हे तुम्हाला सांगणारच आहे. परंतु हे सगळं समजून घेण्याआधी यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा. तर चला आपण पाहूया मेष राशी 2025चे राशी भविष्य. मेष राशी चक्रातील ही पहिली रास आहे. विशेष म्हणजे यावर्षी मार्च 2025 नंतर मेष राशीला श्री शनी महाराजांची 7.5 सुरू होणार आहे. परंतु पुढील 7.5 वर्ष असणार आहे. परंतु पत्रिकेत जर शनी चांगला असेल तर 7.5चा त्रास तेवढा होत नाही, कारण 7.5मध्ये श्री शनी महाराज हे कर्मफलदाता आहेत. त्यामुळे काळजी करू नका. श्री शनी महाराजांची उपासना आणि नीतिमत्ता साफ ठेवा, तुम्हाला त्रास होणार नाही. 2025मध्ये मेष राशीच्या मंडळींना आरोग्याच्या दृष्टिकोनाने संमिश्र फळ मिळणार आहे. ॲसिडिटी, डोकेदुखी यासारखे त्रास तुमचे वाढू शकतात. पोटाची काळजी घेणे फार गरजेचे आहे. कॉन्स्टिपेशनचे त्रासही तुम्हाला वाढू शकतात. त्यामुळे स्वतःच्या मनाने औषध घेणे टाळा. हे वर्ष तुम्हाला यावर्षी टाळावंच लागेल. जी मंडळी शिक्षण घेण्यात इच्छुक आहेत त्यांच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत उत्तम जाणार आहे. त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचं आहे. त्यांसाठी बृहस्पतीची स्थिती ही खूप चांगलं फळ देणारी आहे. या काळामध्ये तुमचा अध्ययनाचा स्तर अतिशय चांगला राहील. घरापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडासा होमसिकनेस येईल. त्याचबरोबर परदेशात शिकण्याची इच्छा असेल किंवा परगावी जायचे असेल तर संधी देखील उपलब्ध होतील. व्यापारी जे मेष राशीतील आहे त्यांना झुकेगा नहीं साला ही प्रवृत्ती मात्र ठेवून चालणार नाही. व्यवसायामध्ये फटकळपणा किंवा पटकन बोलणे या गोष्टींवर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमचा ग्राहकांशी बोलताना थोडीशी भाषा मावळ भूमिका घ्यावी लागेल, कारण नसताना तुम्ही केवळ तुमच्या बोलण्यामुळेच मोठे काम जगण्याची किंवा जाण्याची शक्यता यावर्षी आहे. तुम्हाला नवीन ऑफिस किंवा नवीन व्यवसायाच्या जागेमध्ये स्थलांतर करायचे असेल, नवीन प्रॉपर्टी घ्यायची असेल तर 7.5 असली तरी 2025मध्ये तुम्हाला सहजासहजी प्राप्त होईल. प्रॉपर्टी वाढत असताना कर्ज तर काढावे लागेल. त्यामुळे शनीच्या 7.5मध्ये थोडं कर्ज काढण्याची किंवा कर्ज वाढण्याची शक्यता आहे. पण कर्ज झालं तरी टेन्शन का घ्यायचं, कारण तुमचं उत्पन्नही होणार आहे आणि तुमची प्रॉपर्टीही वाढणार आहे. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ बसला नाही तरी वाईट वाटून घेऊ नका. मार्च नंतर श्री शनी ग्रहाचे भावात जाणे काही मंडळींसाठी समस्या देणारे ठरू शकता. तरीही कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन काही करायचं असेल तर त्या संधीचं सोनं करायला शिका. बऱ्याचदा मेष राशीचे लोक जाऊ दे, मरू दे, बघू नंतर अशा प्रकारचा विचार करतात. त्यामुळे व्यावसायिक असाल तर हा विचार मात्र तुम्हाला सोडावाच लागेल. जी मंडळी नोकरी करतात त्यांच्या दृष्टीने सुरुवातीपासून मार्चपर्यंतची वेळ चांगली राहील. तसेच नंतरची वेळ काही प्रमाणात वरिष्ठांकडून समस्या निर्माण करू शकते. स्वतःहून मात्र तुम्ही नोकरी सोडायची गरज नाही. मे नंतर राहू ग्रहाच्या गोचरची अनुकूलता तुलनात्मकदृष्ट्या उत्तम परिणाम देईल. परंतु शनीची स्थिती पाहता अपेक्षेपेक्षा थोडं कमी फळ मिळू शकतं किंवा अधिक मेहनत करण्याची आवश्यकता पडू शकते. तुमच्या नोकरीमध्ये बदली, प्रमोशन यासारखे योग देखील यावर्षी अचानक येऊ शकतात. ज्यांनी नोकरीसाठी अत्यंत चांगल्या मनाने प्रयत्न केले आहेत, सरकारी नोकरीसाठी जे ट्राय करत आहेत त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोन, मेष राशीला हे वर्ष संमिश्र जाईल. मध्यापर्यंत भरपूर धनलाभ होतील, पण मध्यानंतर जबाबदाऱ्या वाढतील. प्रॉपर्टी किंवा गाडी खरेदी होईल, त्यामुळे कर्जही वाढेल. प्रेम आणि कौटुंबिक आणि प्रेम जीवन या वर्षभरात उत्तम राहील. मात्र मेष राशींची मंडळी थोडीशी तडफदार असतात. त्यामुळे इतरांशी बोलणे किंवा मिसळणे याचा कदाचित तुमच्या पार्टनरला राग येऊ शकतो. त्यामुळे विनाकारण संशय येण्याची शक्यता असते. अशा वेळी शांत राहणे गरजेचे आहे. 50च्या पुढे असाल तर मुलाबाळांना विवाहाचे प्रश्न सुटतील. विवाह इच्छुक मंडळींचे विवाह ठरतील. लव्ह मॅरेजसाठी ही वेळ अनुकूल आहे. उपाय, गणपती बाप्पांची नियमित उपासना करा. शक्य असल्यास चतुर्थीचे उपास ठेवा.
गणपती अथर्वशीर्ष रोज म्हणा. घरच्या बाहेर गणेशद्वार लावा. कोणत्याही गुरुवारी बेसनाचे लाडू श्री स्वामी समर्थ किंवा दत्तगुरू महाराजांचं मंदिरात अर्पण करा. देवी पूजन आणि कन्या भोजन करा. आंघोळ झाल्यावरती देवाचं नाव घ्या आणि रोज एक आरती म्हणा. कपाळाला लाल कुंकू किंवा गंध लावा. तर हे होतं मेष राशीचं 2025 सालचं संपूर्ण राशी भविष्य. पुढच्या भागामध्ये आपण वृषभ राशीचे राशी भविष्य आपण पाहणार आहोत. तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर या चॅनलला लाईक कमेंट करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.